आयुष्यात मी एकदाच का लॉन्थिनला गेलोय, त्याच्यानंतर ठरवलं पूर्ण स्लिपरी झाला तर या रोडला आम्ही ज्युपिटर घेऊन येलो. ब्लॉग एडिट करूक टाइम नाही म्हणाच्या पेक्षा तू असं म्हणू शकते की गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनल वरती मालवणी ट्रेकर. आज असा रविवार, खास काय प्लॅन नाही असा, तर मी म्हटलं जरा असंच पनवेल मध्ये एक छोटसो फेरफटको मारून येऊया. माझ्यासोबत माझो एक सायकलिंगचो मित्र असा मधुसूदन म्हणान, दुसरो म्हणजे आमचो रोजचोच मेंबर खरुडे. आता मी खारघरवरनं जस्ट निघालोय आणि ब्लॉग करू तसं खास काय मूड नव्हतो, पण म्हटलं चला आता जातच असे तर करूया एक छोटसो ब्लॉग. सिग्नल पडलो. गाडी हायवे लागतली, त्यानंतर काही इतक्या बोला गावाचा नाही. तुम्ही म्हणत असाल मी इतकं ट्रेकिंग करतोय, पण या टाइमला ट्रेकिंगचे व्हिडिओ जास्त नाही येत असत. त्यामुळे कारण तुमका माहिती असं सध्या पाऊस काय पडत असतो आणि सह्याद्रीमध्ये पण सध्या काय धुमाकूळ वाचलेली आहे, जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेला. त्यामुळे जरा तुम्ही पण आराम करा, जास्त रिस्की ठिकाणी जाऊ नका, कारण तुम्ही न्यूज बघतच आहात सगळीकडे काय चाललं. आता ओरियन मॉल कडे पोहोचले आणि मधुसूदन पण भेटलो माका, आणि त्याच्याकडे तर खूप म्हणजे अशी नॉस्टॅल्जिक गाडी असा, तुम्ही बघला सर करिझमा जुनीवाली ती सुद्धा भरपूर लोकांकडे होती. माझ्या सुद्धा एका मित्राकडे होती, निकित म्हणान, कॉलेज टाइम मध्ये. तेव्हा ती फॅन्टसी होती जरा, ही गाडी खूप चलवची भारी. आपण पूर्ण काम बिम करून घेतलेलं त्याने आणि ठेवलंय ना, व्यवस्थित ठेवलंय ना. आम्ही पैसे येऊन थांबलो कारण खरुड्याची वाट बघतो. खरुडे येतात सोबत चलत हळूहळू. सावकाश मेल्या मरशीत. 20,000 घालवले या गाडी मागे मी आता जस्ट. कशाला? सगळं पेंटिंग केलं ना. हा, हे खालचं पण व्हाईट करून घेतलं ब्लॅक. हे गाडी बघा भारी दिसत ना. सो फायनली आमचा थोडा डिस्कशन नंतर आम्ही आता वाटेक लागलो. म्हणजे मॅप्स बघितले पहिले, जरा काही ना जाऊचं. आता ब्लॉग एडिट करू टाइम नाही म्हणाच्या पेक्षा तू असं म्हणू शकते की तो आपलो एक माइंडसेट होत नाही ना एडिट करूचो, कंटाळा येता. आणि जेव्हा एक टाइम बनता ना, म्हणजे त्या टाइम मध्ये आपण धडाधड एडिट करून टाकतो. काल तसंच झालं मरे. आता काल मी बसलेलो आहे, एका मैत्रिणीचं पण चॅनल आहे पूजाचं, त्याचं व्लॉग बघितलंय, तर म्हटलं चल आपल्याकडे पडलेलो व्लॉग असं तर एडिट करूया. कालच्याच दिवसात पुरं बनवलंय आणि अपलोड करून टाकलंय. आज लाईव्ह पण झालो. तुमका पण चॅनलच्या आपल्या आय बटन मध्ये लिंक भेटतली. निकित कडे असलीच होती ना गाडी, बघून भारी वाटत. लाल होती निकित कडे. मी म्हणते रे आता तर गणपतीत गेल्यानंतर एक छोटस गेट टुगेदर करूया गावात. कॉलेज वाल्यांचं करूया एक छोटस गेट टुगेदर. काल रात्रीच माझ्या डोक्यात आयडिया येईल, म्हणजे असं विचार म्हटलं बघूया. तसा आमका भेटन पण आता नाही म्हटलं तरी 9 वर्ष झाली आहेत. काही जणांका भेटन तर पूर्णच 9 वर्ष झाली आहेत. इतकं टाइम झालो. हो, अर्धे जण आपापले पोरांका घेऊन येतले आणि आम्ही असं उणगीगिरी करतो. त्याच्यात पण एक मजा असा असो. मजा करण्याची हो, म्हणजे मेले असं नाही लगीन करूचा, नाही लगीन नाही करूचा.
आम्ही सध्या ट्रेकिंगला जात नाही आहोत. तुमका मगाशीच रिझन सांगितलंय मी. आता तुमका समोर दिसता तो प्रबळगड, जो की अर्धो ढगात असा. पूर्वीचे दिवस होते जेव्हा आम्ही इकडे ट्रेकिंगला येऊचो, तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्टने येऊचो, कारण आमच्याकडे गाडी बिडी काय असा नव्हता. आम्ही पनवेल स्टेशनवरनं, पनवेल स्टँडवरनं इकडची बस पकडायचो. इकडे बस येता सकाळी 8:30 वाजता. त्या बसने इकडे पोचान आम्ही ट्रेकिंग करून परत तिकडे स्टॉपवर उभे राहायचो. आता काय गाडी बिडे झालेत आमच्याकडे. पुढे बघून चलय मेल्या. वॉटरफॉल्स तर मस्तच दिसतात. नवी मुंबई साईडला राहण्याचा थोडं ह्योच फायदो हा की कधी पण आम्ही उठान बाहेर फिराक येऊ शकतो आणि जरा बरा वाटतं. म्हणजे सिटी लाईफपासनं जरासा लांब गावा गेल्यासारखं वाटतं. जरा थोडक्यात मजा. कसलं भारी दिसता. आयुष्यात मी एकदाच कलावंतीनला गेलोय, त्याच्यानंतर ठरवलं की ही आत्महत्या परत करायची नाही आयुष्यात. आणि पावसाळ्यात तर बिलकुलच नाही. ही जी दिसता ही प्रबळ माची आहे. प्रबळ माची नाही आहे ही, फर्स्ट लेन आहे. याच्या मागे अजून एक मोठा डोंगर आहे, तो प्रबळ माची. तेच सांगतो रे, प्रबळ गड वेगळो, कलावंतीन वेगळो आणि मध्ये जा असं ते का प्रबळ माची बोलतात. ते नाही माहीत बाबा आपल्याला. ॲज युजल इकडे भरपूर गर्दी असा. किती गाडी आहेत बघा. आणि तिकडे मोठे मोठे बसेस आणि तिकडे मागे लावल्यानी असत. आम्ही ट्रेकिंगलासाठी येऊकच नाही असं आमका माहिती आहे. रविवारच्या दिवशी काय गर्दी असतील. जस्ट आता हैसर आम्ही खातलो आणि मग जातलो. वडापाव पार्टी 20 किलोमीटर लांब इलो आम्ही फक्त वडापाव खाऊच्यासाठी. जबरदस्त हाऊस आमका. तो डिफरन्स बघ. पार्ले जी आम्ही हैसर खातो त्याने ते कुत्र्याक घातल्यान. इकडे एक ट्रेल आहे छोटीशी. त्या ट्रेलला जाऊचा म्हणतो. बघून तरी येऊया काय असं. आता चल. कशी वाट काढून. थांब चल. आम्ही आता ह्या चढावावरनं वरती इलो आणि माझी इकडे कॅप पडली. त्याच्यामुळे माका उतरा नेऊचा लागला. मागे खरुडे आणि मधुसूदन वरती असत आणि आम्ही लिटरली इकडनं स्कूटी घेऊन इलो. म्हणजे आमका काय खाज नसती. छोटंसं एक वळसो घालून आम्ही आता जातो परत जिकडे आम्ही आता वडापाव खाल्लेलो तिकडे. जाऊया चला मग. आम्ही आता या रस्त्याक जातो. चौकास टाक. म्हणजे लिटरली आमच्याकडे काही काम नाही असं आज. आणि आम्ही फक्त एक्सप्लोर करूचा मनान करतो. काय नाही इकडे घराच दिसतात माका सगळी. काय नाही परत मेल्या. लो प्रॉपर्टी आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. चला बॅक टू मेन रोड. चौकास. किती पाऊस आणरलो हा बघा. पण पडाक काय अजून नाही असा. तो तिकडे दिसतो तो कलावंतीन. जरा सुडाकात दिसत असलो तुमका. आणि ह्यो इकडे प्रबळगड असा. इकडे आम्ही या एका छोट्याशा पॅचवरती इलो. एक्सप्लोरिंग दी अनएक्सप्लोर्ड. पूर्ण स्लिपरी झाला. तर या रोडला आम्ही ज्युपिटर घेऊन इलो आणि ज्युपिटरवरनं शेवटी माका उतरायचा लागला कारण गाडी स्किड होत होती. आता थोडे वरनं गेलो. मगासचा ते का माहिती आहे स्किड झालेली गाडी होता इकडे.
एकतर आमचं वजन किती दोघांचा, त्यात स्किट नाही होतली तरी काय. अरे मी चालता चालता पण स्किट होते. करिश्मा तर काय भाई, ओपी. ही आमची नाही, ही लोकांची आहे. पाऊस आता इलेलो हा, आणि कॅमेरा आता म्हाका ॲक्च्युली फोन प्लस माईक आतमध्ये ठेवचो लागतलो, कारण वी कॅनॉट रिस्क. आपण रिस्क नाही घेऊ शकत पावसात भिजाचो. सावंतवाडी बघलं कसलं केलं नी. आम्ही कलावंतीच्या रोडने तिकडनं आतमध्ये गेलेलो आणि आता नेरेच्या रोडने बाहेर जातो. हे पण एक शॉर्टकटच हा, एक छोटसो वळसो घालून. पाऊस सध्या लागता इतको, सगळीकडे हिरव्या 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 झाला मस्त पैकी. मधुसूदन तर असा आमच्या मागेच, तो पण ब्लॉग करता पण आज नाही करत हा. असो म्हटला, मी तरी करतोय. कायला मी पण करतो, मी पण बंद केलं. करुडे पण करता पण करुड्यान बंद केलं ना आता. पनवेल मध्ये इल्या इल्या ट्रॅफिकने आमचं स्वागत केलेलं असा. पुरेपूर कोल्हापूरमध्ये, पुरेपूर मालवणी नाही रे, पुरेपूर कोल्हापूर. आणि मटण थाळी मागवली आहे, बघूया टेस्ट करून. पनवेल मधनं मी भिजा निलंय आणि हय खारघर मध्ये पाऊसच नाही. वा जेवण आम्ही निघालो पुरेपूर कोल्हापूर मधनं आणि खरुड्याक घरी ड्रॉप केलंय. असो काहीसो होतो आमचं छोटो मोठोसो एक राईडचो प्लॅन पनवेल मध्येच. तर व्लॉग बघून तुमका कसा वाटला, कसो वाटलो व्लॉग हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स इंस्टाग्राम पेजला पण माझ्या फॉलो करा. भेटाय तुमका पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. चला.